नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी तिच्या खोलीत असते आणि ती लालीशी बोलत असते आणि ती लालीला विचारत असते की तुला लपंडाव खेळायला खूप आवडतो का? तर इंदुताई वल्लरीला दरवाजातून लपून बघत असतात आणि त्या खूप घाबरून गेलेल्या असतात, कारण त्यांना समोर कुणीही दिसत नसतं आणि त्यांना असं वाटतं की वल्लरी एकटीशीच बोलते. तर इकडे वल्लरी आता लालीला म्हणत असते की हे बघ, आपण लपंडाव खेळूयात, पण त्याआधी तू मला काही प्रश्नांची उत्तर देशील? आणि विचारते की मला सांग, तुझे आईवडील कुठे असतात आणि कोण आहे तुझे आईवडील आणि नाव काय आहे त्यांचं आणि तुझे बाबा काय काम करतात? तेव्हा लाली हे ऐकून घाबरते. आता वल्लरी तिला म्हणते की बरं ठीक आहे, आपण आता नको या विषयावरती बोलायला, आणि म्हणते की तुला भूक लागली असेल ना गं? तर इकडे हे सगळं बघून इंदुताई मात्र खूप घाबरून गेलेल्या असतात, कारण त्यांना तिथे फक्त वल्लरीच दिसत असते आणि आजूबाजूला तिथे कुणीच दिसत नाही. हे बघून इंदुताई चांगल्याच घाबरलेल्या असतात. तर इकडे वल्लरी लालीला म्हणते की तुला खायला घेऊन येऊ का काहीतरी? असं म्हणून ती पटकन जाऊन दरवाजा उघडते, तर तिथे इंदुताई हे सगळं लपून बघत असताना तिला दिसतात. तेव्हा वल्लरी आता इंदुताईंना बघून म्हणते की सासूबाई. तेव्हा इंदुताई खूप घाबरतात. तेव्हा वल्लरी त्यांना म्हणते की हे बघा, ही लाली आहे आणि हीच ती मुलगी जिच्याबद्दल मी तुम्हाला सांगत होते. तुम्ही आपलं मला दिसत नाही असं म्हणत होता, आता बघा तुम्हीच डोळ्याने. तेव्हा इंदुताई आतमध्ये येऊन आता खूप घाबरून बघायला लागतात. तेव्हा वल्लरी त्यांना म्हणते की आलेच मी तिच्यासाठी जेवण घेऊन. असं म्हणून ती लालीसाठी जेवण आणण्यासाठी किचनमध्ये निघून जाते. तर इकडे इंदुताई मात्र खूप घाबरलेल्या असतात आणि त्या देवाचं नाव घ्यायला लागतात. तर दुसरीकडे तेजा आणि हर्षितने प्रेरणा आणि मनोजचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि हे सगळं ऐकून ते दोघेही खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात. आता तेजा म्हणते की मनोज, अरे हे सगळं आपण खूप सिरियसली घ्यायला पाहिजे आणि तुला कळतंय का की वल्लरीच्या डोक्यावर इतका ताण आहे की तिला भास होत आहेत आता, आणि आपण काय करत होतो हे सगळं घडत असताना आपल्या लक्षात कसं आलं नाही हे सगळं? तेव्हा हे ऐकून प्रेरणा म्हणते की तेजा, हर्षित दादा, मनोज भाऊजी, हे बघा, तुमचा या गोष्टीवर विश्वास आहे की नाही हे मला नाही माहिती, पण मी खरं सांगते, हे सगळं मानसिक नाही आहे. तिला बाहेरची बाधा झाली, झपाटले तिला कोणीतरी. आमच्या कोकणात ना हे प्रकार वरचेवर होतात अगं, मी पाहिले माझ्या डोळ्याने. त्यामुळे तुमचा विश्वास असो वा नसो, आपल्या वल्लरीला कुणीतरी झपाटलं हे नक्की आहे. तेव्हा तेजा प्रेरणाला म्हणते की प्रेरणा, अगं झपाटलं वगैरे हे काय आहे? थोडंसं लॉजिकली तरी बोल. प्रेरणा, अगं आजकालच्या जगात कोण विश्वास ठेवतं या सगळ्या गोष्टींवर? अगं कोकणात हे सगळे प्रकार होतात असं तुझं म्हणणं आहे, तर तू लक्षात घे की किती अंधश्रद्धा आहे, असं काही घडत नसतं. तेव्हा प्रेरणा म्हणते की हो, नाही, असं काही अंधश्रद्धा वगैरे असं काहीच नाही आहे. अगं हे बघ तेजा, ती व्यक्ती अशी बोलत होती ना, तेव्हा आजूबाजूचे लाईट असे चालू बंद होत होते गं, आणि वाऱ्याने तिचे केस उडत होते अगं, आणि अर्ध्या मिनिटासाठी मी मान्य केलं की तिच्यावर खूप मानसिक ताण आहे आणि ती जास्त काय करेल, फार फार तर बडबड करेल, आदळआपट करेल, भांडण करेल, पण जे मी माझ्या डोळ्याने होताना बघितलंय ना, ते तुम्ही सगळे नाकारणार आहात का आता? असं म्हणून प्रेरणा खूपच हायपर होते. तेव्हा आता तेजा प्रेरणाला समजावत म्हणते की हे बघ प्रेरणा, शांतपणे ऐक. हे बघ, नॉर्मल माणसाला, म्हणजे तुझ्यासारख्या नॉर्मल माणसाला सुद्धा भास होऊ शकतात ना, हे तर होऊ शकतं. माझं पण हेच म्हणणं आहे की तुला पण कदाचित भासच झाला असेल तर? तेव्हा प्रेरणा म्हणायला लागते की नाही, भास नव्हता तो. यावर तेजा प्रेरणाला काहीच उत्तर न देता ती मनोजला म्हणते की मनोज ऐक ना, माझ्या ना ओळखीचे एक सायकॅस्ट्रिक आहेत, डॉक्टर विधाते म्हणून, ते खूप चांगले आहेत, मी लगेचच त्यांची अपॉइंटमेंट घेते. तेव्हा मनोज म्हणतो की हो तेजाताई, लगेच अपॉइंटमेंट घ्या, कारण वल्लरीला आणखीन त्रास झालेला मला बघवणार नाही, आणि मी मान्य करतो की मानसिक त्रास हा कोणालाही होऊ शकतो आणि तो लवकर बराही होऊ शकतो. तेव्हा यावर हर्षित म्हणतो की मलाही असंच वाटतं की आपण वल्लरीताईला लवकरात लवकर डॉक्टरकडे घेऊन जाऊया. तेव्हा आता तेजा म्हणते की मी अपॉइंटमेंट तर घेईलच, पण त्याआधी प्रेरणा जे म्हणाली ना, ती गोष्ट मला अनुभवायची आहे. तर प्रेरणा मात्र खूपच घाबरलेली असते आणि ती तेजाकडे खूप घाबरून बघत असते. आता तेजासुद्धा प्रेरणाकडे खूप विचित्र नजरेने बघत असते. आता नक्की काय प्रकार आहे हे काही कळत नाही आहे, की तेजाच्याच अंगात आता ती नर्मदा नावाची बाई गेले का, म्हणजे याच प्रकारे तेजा तिच्याकडे बघत असते. तर इकडे वल्लरी आता लालीसाठी जेवण घेऊन येते आणि तिला भरवायला लागते. तर हे बघून इकडे इंदुताईसुद्धा खूप घाबरलेले असतात. तर इकडे वल्लरी लगातार लालीशी बोलत असते आणि तिला म्हणत असते की
का खात नाही आहेस तू? तर इकडे इंदुताई मात्र वल्लरीकडे शॉक होऊन बघत असतात. आता वल्लरी लालीला म्हणते की तू तुझ्या हाताने खातेस का? तेव्हा लाली स्वतःच्या हाताने खायला लागते. तेव्हा वल्लरी आता इंदुताईकडे बघत म्हणते की पाहिलंत ना सासूबाई, मी जेव्हा भरवत होते ना तेव्हा तिला खायचं नव्हतं, पण आता हे बघा केवढी भूक मारत होती, सगळं ताट संपवलं या पोरीने, असं म्हणून ती इंदुताईंना ताट दाखवायला लागते. तर ताट रिकामं बघून आता इंदुताईंना भीतीने घाबरून घाम फुटतो आणि त्या थरथर कापायला लागतात आणि घाबरत अडखळत वल्लरीला म्हणतात की वल्लरी मी आले, असं म्हणून ते आता तिथून घाबरतच निघून जातात. तर इकडे वल्लरी लालीला म्हणत असते, काय गं हे लाली, केसाला तेल कंगवा काहीच लावत नाहीस ना, बघ कसे झालेत केस झिपरे. तेव्हा लाली वल्लरीला म्हणते की आई आपण जायचं का उद्या गावाला? तेव्हा हे ऐकून वल्लरी खूप रागाने लालीकडे बघायला लागते आणि नर्मदाच्या आवाजात बोलायला लागते आणि लालीला म्हणते की का जायचं आहे गावाला, तुला आवडत नाही का तुला इथंच राहूया ना आपण, असं म्हणून ती विचित्र हसत इकडे तिकडे नजर फिरवत बघायला लागते. तर दुसरीकडे तेजाने डॉक्टरला फोन केलेला असतो आणि ती डॉक्टरांना सांगत असते की हे बघा, हे प्रकरण जरा कठीण आहे, आम्ही खूप कन्फ्यूज आहोत सगळे की तिला तुमच्याकडे आणायचं कसं, आणि तिला यातलं काहीच माहिती नाही आहे की ती आजारी आहे किंवा तिला काय होतं आहे, म्हणून तिला काय सांगायचं की आम्ही तिला का घेऊन येतो तुमच्या क्लिनिकमध्ये. म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करते डॉक्टर की प्लीज तुम्ही इथे तिला बघायला आलं असता तर खूप बरं झालं असतं, प्लीज समजून घ्या ना. तेव्हा ते डॉक्टर सांगतात की ते बाहेर आहेत. तेव्हा आता तेजा विचारते की परत कधी येणार आहात तुम्ही? तेव्हा डॉक्टर सांगतात की 2 दिवसांनी. यावर तेजा म्हणते की ठीक आहे, मला कळवा तसं तुम्ही, मी ॲड्रेस पाठवते, असं म्हणून तेजा आता फोन ठेवते. आता मनोज तेजाला लगेचच विचारायला लागतो की तेजाताई काय म्हणाले डॉक्टर, अपॉइंटमेंट मिळाली का? तेव्हा तेजा सांगते की ते म्हणाले की 2 दिवसासाठी ते चाललेत बाहेर, पण ते असं म्हणाले की 2 दिवसांनी जेव्हा ते परत येतील तेव्हा ते घरी येतील आणि वल्लरीला चेक करतील. तेव्हा हर्षित मनोजला म्हणतो की मनोज तू आता काळजी करू नकोस, आणि तेजाला म्हणतो की तेजा तू म्हणत होतीस ना की ते डॉक्टर खूप चांगले आहेत म्हणून. तेव्हा तेजा म्हणते की हो खूप हुशार आहेत ते, म्हणजे मानसिक आजार या विषयावर PhD केली आहे त्यांनी, त्यामुळे काळजी करू नकोस मनोज, ते घरी येतील आणि वल्लरीला खूप छान चेक करतील. तेव्हा प्रेरणा म्हणते की 1 मिनिट, हे सगळं ठीक आहे पण माझं ऐका तुम्ही प्लीज, वल्लरीला कुठलाही मानसिक आजार झालेला नाही आहे आणि तिच्यावर कुठलाही मानसिक ताणही नाही आहे, हे काहीतरी वेगळं आहे. आणि ती मनोजला म्हणते की मनोज भाऊजी ऐका माझं, काहीतरी वेगळं आहे ओ, सुपर नॅचरल प्रकार आहे हा सगळा, आणि तुम्हाला स्वतःला अनुभव येण्याची वाट बघताय का तुम्ही सगळे, मी सांगते ना ऐका माझं प्लीज, विश्वास ठेवा ना माझ्यावर. आता हे सगळं ऐकून मनोज मात्र खूप टेन्शनमध्ये आलेला असतो. तेव्हा तेजा मनोजला समजावत म्हणते की मनोज नको टेन्शन घेऊस, सगळं काही ठीक होईल, डॉक्टर येणार आहेत ना, ते येतील, वल्लरीला चेक करतील आणि आपल्या वल्लरीला बरं पण करतील. तर यानंतर आपण पाहतो की वल्लरी झोपलेली असते. तेव्हा हळूच आता लाली तिच्याजवळ येते आणि तिला आवाज द्यायला लागते. तेव्हा वल्लरी आता लगेच जागी होते. तेव्हा लाली तिला म्हणते की आई मला पकड. तेव्हा वल्लरी लालीला म्हणायला लागते की लाली अगं. तेव्हा लाली आता वल्लरीला मला पकड असं म्हणून इकडे तिकडे पळायला लागते. तेव्हा वल्लरीसुद्धा तिच्या पाठी तिला पकडायला पळायला लागते. आता लाली इकडे तिकडे पळत असते. तेव्हा वल्लरी तिला शोधायला लागते. आता लाली तिला कुठेच दिसत नाही आहे, म्हणून वल्लरी बाल्कनी जाऊन बघते तर लाली खाली जाऊन उभी असते. तेव्हा वल्लरी खूप आश्चर्याने तिला विचारते की अगं लाली, इतक्या लवकर तू तिथे कशी काय पोहोचलीस आणि तू तिकडे काय करतेस? तेव्हा लाली आता वल्लरीला आवाज द्यायला लागते आणि म्हणते की आई मला शोध ना, आणि ती वल्लरीला खाली बोलवायला लागते. तेव्हा वल्लरी आता हे बघून हसायला लागते. तर आता अचानक तिच्या अंगामध्ये नर्मदा येते आणि ती लगेचच नर्मदाच्या आवाजात बोलायला लागते आणि म्हणते की आले, असं म्हणून वल्लरी आता बाल्कनीतून खाली उडी मारणारच तितक्यातच पाठीमागून मनोज धावतच येतो आणि वल्लरीला आतमध्ये खेचतो. आता मनोज खूपच घाबरलेला असतो आणि तो वल्लरीला म्हणायला लागतो की वल्लू अगं काय करतेस? तेव्हा वल्लरी पटकन भानावर येते आणि मनोजला आश्चर्याने विचारायला लागते की काय झालं आता? आता वल्लरीने खाली उडी मारली नाही हे बघून लालीला खूपच राग येतो आणि ती खूप रागाने वल्लरीकडे आणि मनोजकडे बघायला लागते. यानंतर इकडे मनोज आता वल्लरीला आतमध्ये घेऊन येतो आणि तिला म्हणायला लागतो की वेडी आहेस का गं तू? काय करत काय होतीस तू इथे? आणि तिकडे लालीला मात्र खूपच राग आलेला असतो आणि ती रागातच वल्लरीला आवाज देत असते आणि म्हणते की आई. तर इकडे वल्लरी मनोजला म्हणते की असं काय करताय, लाली होती तिथे. तेव्हा मनोज रागाने म्हणतो की अगं तिथे कुणीच नव्हतं, असं काय करतेस तू, आणि खाली पडली असतीस तू. तेव्हा वल्लरीसुद्धा मनोजला म्हणायला लागते का हो अशी कशी पडली असते मी. तितक्यात आता तेजा, प्रेरणा आणि हर्षित धावतच तिथे येतात आणि मनोज आणि वल्लरीला विचारायला लागतात की काय झालं. तेव्हा मनोज या तिघांनाही विचारतो की आता तुम्ही खालून आलात, तुम्हाला कुठे मुलगी दिसली का तिथे? तेव्हा हे तिघेही काहीच बोलत नाहीत आणि वल्लरीकडे बघायला लागतात. तेव्हा वल्लरी आता तेजाला विचारते की तेजाताई तुम्हीच सांगा बघू आता लाली खाली उभी होती की नाही ते. तेव्हा तेजा वल्लरीला म्हणते की वल्लरी शांत
म्हणतो, हो मनोज बरोबर बोलतोय, कुणीच नव्हतं खाली. तेव्हा वल्लरी वैतागत म्हणते की अरे असं काय करताय, लाली होती खाली, मी बोलत होती लालीशी आत्ता. यावर हर्षितसुद्धा वल्लरीला समजावत म्हणतो की वल्लरी ताई हे बघा, खाली कोणीच नव्हतं, तुम्हाला भास होतोय. तेव्हा हे ऐकून वल्लरीला खूप राग येतो आणि ती रागाने हर्षितला म्हणते की हर्षित दादा, मला भास होतोय, काय बोलताय तुम्ही? आणि मी सांगितलं ना एकदा की लाली तिथे आहे. सारखं मला म्हणते आई मला शोध, आई मला शोध, आणि म्हणते की मी सांगितलं ना तुम्हाला, पण तुम्ही ऐकतच नाही आहे माझं कोणी. तेव्हा मनोज वल्लरीला शांत करत म्हणतो की हे बघ वल्लू, शांत हो, तुला भास होत असतील. तेव्हा आता तेजा हळूच प्रेरणाला म्हणते की प्रेरणा, आता तू एक काम कर, तू ना वल्लरीला उकसव आणि तिला सांग की खाली कुठलीही मुलगी नाही आहे, आणि तिला असं आपण जाणवून द्यायचं की हा जो सगळा प्रकार होतोय ना तो तिचा भास आहे, तिचं रिॲक्शन बघायचं आहे आपल्याला. तेव्हा प्रेरणा हे ऐकून खूप घाबरते आणि म्हणायला लागते की नाही तेजा, आपण असं नको करायला, ती खूप चिडेल अगं. तेव्हा तेजा रागाने प्रेरणाला म्हणते की गुपचूप करा, तुला जेवढं सांगितलं तेवढं. प्रेरणा मात्र खूप घाबरलेली असते. तेव्हा तेजा तिला म्हणते की हे खूप महत्त्वाचं आहे प्रेरणा, प्लीज कर. तर इकडे वल्लरी मनोजला म्हणत असते की मी तुम्हाला सांगितलं ना एकदा की तिथे खाली लाली आहे. तेव्हा प्रेरणा आता वल्लरीला म्हणते की वल्लरी काय म्हणायचं आहे तुला, कोण लाली? तेव्हा प्रेरणा वल्लरी तिला म्हणते की अहो असं काय करताय, मी तुम्हाला सांगितलं ना की लाली खाली आहे म्हणून. तेव्हा प्रेरणा आता म्हणायला लागते की अगं नाही वल्लरी, हे बघ आम्ही आत्ता तुझ्या समोरून आलो की नाही तिथून, की तिथे होती का लाली, नाही ना. तेव्हा आता वल्लरीला हे ऐकून खूप राग येतो आणि ती रागाने प्रेरणाला म्हणायला लागते की लाली आहे खाली. तेव्हा आता प्रेरणा लगातार तिला म्हणायला लागते की अगं तुला भास होतोय, कोणी मुलगी आपल्या घरात नाही आहे. तेव्हा आता प्रेरणाचं हे बोलणं ऐकून वल्लरीला खूपच राग येत असतो. मात्र प्रेरणासुद्धा तिला लगातार म्हणत असते की अगं नाही आहे खाली लाली. आता हे बघून वल्लरी खूप चिडते आणि ती जोरात प्रेरणावरती ओरडत म्हणते की लाली आहे खाली. तेव्हा वल्लरीला असं ओरडलेलं पाहून सगळेजण खूप आश्चर्याने वल्लरीकडे बघायला लागतात. तर वल्लरी प्रेरणाला रागात म्हणते की सांगितलं ना एकदा की लाली आहे, मी लालीशी बोलत होते. तेव्हा तेजा वल्लरीला पकडते आणि म्हणते की हे बघ वल्लरी, शांतपणे ऐक, लाली वगैरे असं कोणी नाही आहे, कळतंय का तुला, तुला भास होत आहेत आणि हे सगळं तुझ्या डोक्यात आहे ना, हे काढून टाक. आता वल्लरीला तेजाचा सुद्धा खूपच राग येत असतो आणि ती खूप रागाने तेजाकडे बघत असते आणि ती जोरात आता तेजाला धक्का देणार. तितक्यातच प्रेरणा जोरात ओरडते की आहे. तेव्हा वल्लरी पटकन आता भानावर येते आणि म्हणते की ऐकलं, सांगितलं ना आता प्रेरणाताईंनी पण, आहे लाली खाली, हे मी तुम्हाला सांगत होते केव्हाची, बिचारी खाली उभी आहे, थंडी वाजते तिला, मी बघून येते तिला, असं म्हणून वल्लरी लालीला बघायला खाली जाते. आता वल्लरी खाली जाताच तेजा प्रेरणावरती खूप चिडते आणि तिला रागाने म्हणते की तू बावळट आहेस का गं प्रेरणा, डोक्यावर पडलेस का, काय ठरलं होतं आपलं, कशाला म्हणालीस की ती मुलगी आहे म्हणून. तर इकडे मनोज आता वल्लरीला बघण्यासाठी बाल्कनीत येतो आणि बाल्कनीतून खाली बघायला लागतो. तर इकडे वल्लरी खाली येऊन आता लालीशी बोलायला लागते. तर मनोजला असं वाटतं की वल्लरी एकटीच बोलते. तेव्हा तो खूपच घाबरून तिच्याकडे बघत असतो आणि त्याला खूप टेन्शनही आलेलं असतं. तर इकडे प्रेरणा आता घाबरत तेजाला म्हणायला लागते की तेजा, मी आपल्या वल्लरीला परत त्या अवस्थेत नाही बघू शकत गं, आणि मला पिल्लूमुळे खूप भीती वाटली आणि आपली वल्लरी, तिला काहीतरी होतंय गं, आणि मी नाही बघू शकत तिला असं. आणि ती तेजाला सॉरी म्हणायला लागते. तेव्हा तेजा प्रेरणाला म्हणते की प्रेरणा अगं, मी समजू शकते की तुला काय म्हणायचं आहे, पण अगं तिच्याकडून आपल्याला रिॲक्शन हवी होती ना, म्हणजे ती कसं रिॲक्ट करणार आहे, काय बोलणार आहे. तेव्हा यावर प्रेरणा तेजाला म्हणते की म्हणजे एवढं सगळं बघूनही तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का गं तेजा अजूनही. अगं वल्लरीला मानसिक ताण वगैरे नाहीच आहे गं, बाहेरची बाधा झाली तिला, ऐक माझं, आणि ती कशी चिडली होती ते पाहिलंच ना तू. तेव्हा आता तेजा खूप चिडते आणि म्हणते की हे बघ, हे डोक्यातून काढून टाकायचं आता, आणि हा मानसिक ताणच आहे, दुसरा कुठलाही अँगल या गोष्टीला देऊ नकोस प्लीज, आणि प्लीज या सगळ्या गोष्टींना डोक्यातून काढून टाक. तितक्यात आता मनोज या तिघांनाही आवाज देतो. तेव्हा हे तिघेही लगेचच बाल्कनीत येतात आणि वल्लरीला बघायला लागतात. तिकडे वल्लरीला असं लालीशी बोलताना बघून हे तिघेही खूप शॉक होतात. आता हे बघून तेजा खूप चिडते आणि वल्लरीला म्हणते की वल्लरी अगं काय करतेस तू आणि कोणाशी बोलतेस, कुणी नाही आहे तिथे. तेव्हा वल्लरी तेजाला म्हणते की अहो ही काय लाली उभी आहे इथे. तेव्हा तेजा म्हणते की वल्लरी ऐक ना गं, तिथे कुणी नाही आहे, तू आत्ताच्या आत्ता वरती आहे बघू, काय चालवलं आहे अगं, केवढी रात्र झाली आहे, तू वरती आहे पहिली. तेव्हा यावर वल्लरी म्हणते की तेजाताई आता मस्करी पुऱ्या, तुम्ही सगळेजण मिळून माझी ही मस्करी करताय ना, ती मला अजिबात नाही आवडत आहे.
तेव्हा तेजा म्हणते की अगं वल्लरी तिकडे कुणी नाही आहे आणि कोणाशी बोलतेस तू. तेव्हा वल्लरी म्हणते की अहो असं काय करताय, तुम्हाला मी केव्हाची सांगते की मी लालीशी बोलते. तेव्हा तेजा वल्लरीला म्हणते की आम्ही तुझं काही ऐकणार नाही आहे, तू आधी वरती आहे. तेव्हा हे बघून लालीला तेजाचा आता खूपच राग येतो आणि ती खूप रागाने तेजाकडे बघायला लागते. तेव्हा वल्लरी तेजाला समजावत म्हणते की अरे मी लालीशी बोलते, आणि ती लालीकडे बघायला लागते तर लाली आता तिथून गायब झालेली असते. तेव्हा हे बघून वल्लरी तेजाला म्हणते की हे बघा घाबरली ना ती, कशाला ओरडताय उगाच तिला, पुन्हा गायब झाली ना पोरगी ती. आणि ती लालीला आवाज दे, तिला सगळीकडे शोधायला लागते. तर इकडे तेजा वल्लरीवरती खूपच चिडलेली असते आणि ती वल्लरीला ओरडत असते. तर आता वल्लरी लालीला आवाज देत असते आणि लाली तिला कुठं दिसत नसल्याने ती सगळीकडे लालीला शोधत असते. तर लाली आता इकडे या चौघांच्याही पाठी येऊन रागाने बघत उभी असते. तर तेजा आता वल्लरीवरती खूप चिडलेली असते आणि ती तिला सतत वरती यायला सांगत असते आणि म्हणत असते की लाली नावाची कुणीही मुलगी नाही आहे. हे बघून लालीला खूपच राग आलेला असतो आणि ती तेजाकडे खूप रागाने बघत असते. आणि आजचा एपिसोड इथे तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की इंदुताई एका बाबाला घरी घेऊन येतात, म्हणजे जे भूत प्रेत वगैरे काढतात ते बाबा, आणि ते वल्लरीला दाखवत म्हणतात की ही माझी सून आहे. तेव्हा हे बघून आता मनोजला खूपच राग येतो आणि तो वल्लरीला सांगतो की वल्लू ही बघ ह्या भोंदू बाबाला घरी घेऊन आले तुझ्यावर झाडफूक करण्यासाठी, आणि तो रागातच आता त्या बाबाला तिथून हकलवून लावतो. तर दुसरीकडे तेजा कोणासोबत तरी फोनवरती बोलत असते आणि तिच्यासमोरच लाली आता उभी असते आणि ती तिच्याकडे खूप रागाने बघत असते. तर दुसरीकडे इंदुताई मनोजला म्हणतात की तू विश्वास ठेव अगर नको ठेवूस, पण ही जी तुझी बायको आहे ना भनाटलेली आणि झपाटलेली, आपल्या घराण्याचा सत्यानाश करेल आणि तेव्हाच तुला समजेल. तितक्यात आता तिथे वल्लरी येते आणि ती इंदुताईंकडे खूप रागाने बघायला लागते आणि वल्लरीला असं इतक्या रागाने बघताना बघून इंदुताई खूप घाबरतात आणि थरथरायला लागतात. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.